ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ आणि वाशाळा परिसरातील आदिवासी मुलींना पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते। अशा प्रकारची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली। या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना 6 जून रोजी मुंबईत सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या। दररोज 6 ते 8 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत असल्याने मुलींच्या आरोग्यावर परिणाम होतोय आणि त्यांच्या शिक्षणातही अडथळे निर्माण होत आहेत, असं आयोगाने नमूद केलंय। या प्रकरणी प्रशासनाकडून पाणी टंचाईवर उपाययोजना आणि कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही आयोगाने दिलाय। नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाले। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप माजी महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलाय। नीटसह इतर काही परीक्षांमध्येही गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली। विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत घेऊन अभ्यास करतात, मात्र पेपर फुटीच्या घटनांमुळे त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरत असल्याचं ठाकूर यांनी म्हटलंय। या प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ बदल्या केल्या जातात असा आरोपही त्यांनी केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांच्या नेतृत्वात संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले। नमस्कार मंडळी, आपल्या देशाची हालत काय होते आहे हे आपण सगळे बघताच आहे। नीट परीक्षेचे पेपर कसे फुटले आणि त्याला कोण जबाबदार आहे हेही आपण बघितलं। त्याच्यासोबत CBSE आणि अजून 2-3 एक्झाम्सचे पेपर फुटलेले आहेत, पण याचं अकाउंटेबिलिटी सरकार घ्यायला तयार नाही आहे। आणि आपले धर्मेंद्र प्रधानजी ते तर काय करतायत त्यांना माहिती। त्यांनी खरं राजीनामा दिला पाहिजे। हे अकाउंटेबिलिटीच्या नावाने जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांचे फक्त बदल्या इकडून तिकडे बदल्या करतायत। चीड येते खरं। विद्यार्थी इतका अभ्यास करतो आणि अभ्यास करणारा विद्यार्थी जेव्हा त्याला कळतं की आता पेपर फुटलाय तो आत्महत्या करतोय। आपला विद्यार्थी आत्महत्या करतोय। आपली युवा पिढी संकटात आहे आणि या संकटाला आपल्याला आव्हान द्यायचं आहे। हे आव्हान देण्यासाठी NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखडजी अमरावतीमध्ये येत आहेत। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये, इरविन चौकामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि नीट आणि CBSE पेपर फुटीच्या विरोधात त्या ठिकाणी सरकारला जबाब विचारावा। जय हिंद, जय काँग्रेस। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय। भाजपचे आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना दलित विरोधी म्हटलंय। भंडाऱ्यात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी दबावामुळे उमेदवारी मागे घेतल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान काँग्रेसने अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, अपक्ष नरेश ईश्वरकर आणि अपक्ष सचिन कुंभलकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। भंडारा इथे नाना पटोले यांनी भाजपवर आरोप केलेला आहे की काँग्रेस उमेदवारावर दबाव आणला म्हणून। तुम्ही भाजपचे प्रमुख आहेत तिथले, काय सांगता? कोणताही दबाव कोणत्याही उमेदवारावर आणलेला नाही आहे। कालची नाना भाऊंची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नरेश ईश्वरकरच्या घरी काही पोलीस गेली होती हे वगैरे। काँग्रेसचे जे उमेदवार आहेत दिलीप बनसोड यांच्या संदर्भात त्यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि म्हणून नाना भाऊची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती कुठेतरी दिशाभूल करणारी आहे आणि कुठेतरी लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करणारी आहे। त्यांचे जे उमेदवार नाना भाऊंनी एक चांगले उमेदवार दिले होते, काँग्रेस पक्षाने एक चांगले उमेदवार दिले होते, दिलीप बनसोडजी माजी आमदार आहे, पण कारण ते दलित समाजाचे आहे म्हणून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली। त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही उमेदवारी वापस घ्या। आणि त्यानंतर काँग्रेसने त्या भंडारा जिल्ह्यातील भूमाफिया जे आहेत, जे रेती तस्कर आहेत, अशा एका व्यक्तीला ज्यांच्यावर अनेक महिलांनी अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत, अशा व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षाचं समर्थन दिलं
आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांचं कुठेतरी माघार घेऊन एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका व्यक्तीला त्यांनी आपली उमेदवारी देऊन काँग्रेसनी आपला खरा चेहरा हे जनतेपुढे दाखवलेला आहे. काँग्रेस दलित विरोधी आहे अशी चर्चा आरोप केले जात आहे नाना पटोलेवर, कारण की जो उमेदवार होता तो आंबेडकरी चळवळीतला आंबेडकरी समाजाचा होता, त्याला विड्रॉ करायला लावला. दिलीप बनसोडजी हे तिरोड्यातनं माजी आमदार होते, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेता होते आणि एक आंबेडकरी समाजामध्ये त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वलय आहे आणि कुठेतरी अशा एका उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊन कुठेतरी नाना पटोलेजी व काँग्रेस पक्षाने ते रेती माफियांसोबत आहे असा एक संदेश या माध्यमातून दिलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा बिनविरोध झालेल्या आहे. काँग्रेसवर नामुष्की वळवलेली आहे. चंद्रपूर असो ते यवतमाळ असो अनेक ठिकाणी. काय सांगता? नाही, काँग्रेसमध्ये कुठेही त्यांच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही आहे. त्यांच्यामध्ये आपसात फार टोकाचे भांडणं आहेत आणि म्हणूनच तिथे कुठे त्यांचा समन्वय होत नसल्यामुळे त्या भागातील उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. निश्चितच याच प्रकारचे हाल काँग्रेसचे राहिले तर जे उरले सुरले जे नगरसेवक त्यांचे निवडून आले किंवा जे आमदार त्यांचे निवडून आले तेही पुढच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार नाही. संजय राऊतांनी आरोप केले की 150 कोटीची देवाणघेवाण झाली, त्यामुळे हे सगळं मागे घातलेलं आहे. म्हणजे संजय राऊतचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे जितकेही नेते आहेत ते सगळे लाचखोर आहेत, ते पैसे घेऊन ते विड्रॉ करतात. मग अशा बैमान लोकांना आपण तिकीट का देता, हा माझा त्यांना प्रश्न आहे. संजय राऊतांच्या आरोपांमध्ये त्यांनी नुसतं महाविकास आघाडीचे नाही तर काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार जी असणार, नाना पटोले जी असणार किंवा सपकाळ असणार, यांच्यावर या प्रकारचा गंभीर आरोप केला. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. जे विदर्भात 2 काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली त्यावरून आता काँग्रेसकडून त्याच्या चौकशीची मागणी होत आहे की हे भाजपमधनं सर आले नव्हते ना, किंवा कुणाच्या म्हणण्यावरून काय कारण आहे, अर्थकारण आहे का या विड्रॉ केले 2 उमेदवार. निश्चितच काँग्रेसने चौकशी केली पाहिजे आणि या प्रकारचा जर काँग्रेसचा जर आरोप असणार की हे विकल्या गेले तर या प्रकारचे बिकाऊ लोकांना, या प्रकारचे बिकाऊ लोक काँग्रेसमध्येच काय, हाही प्रश्न निश्चितच जनतेने काँग्रेसला विचारला पाहिजे. विधानसभेमध्ये नाना भाऊ फक्त 200 काही मतांनी निवडून आले. 200. विधान परिषदेमध्ये तुम्ही तसंच त्यांना धडा शिकवणार का, ज्या पद्धतीने ते तुमच्यावर आरोप करतात? नाना पटोलेजी विधानसभेच्या निवडणुकीत आमचे विधान परिषदेचे उमेदवार अविनाशजी ब्राह्मणकर यांच्या विरोधात 208 मतांनी निवडून आले आणि यावेळेस आम्ही सर्वांनी प्रण केलेला आहे की नाना पटोलेजींच्या काँग्रेसच्या उमेदवाराला 208 मतांनी या निवडणुकीत हरवायचं. पण आता ही निवडणूक काही राहिली नाही. तिथे काँग्रेस पक्षाने आपला माघार घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाने एक चांगले मजबूत उमेदवार दिलीप बनसोड दिले होते, त्यावेळेस आम्ही 208 निवडून येण्याचा आम्ही प्रण केला होता. पण आता काँग्रेस पक्षाने इथनं माघार घेतलेलं असल्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की पूर्ण 457 पैकी जवळपास 350-400 मतं आम्हाला भेटणार.